अहिल्यानगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीनं संगीतमय श्री साई चरित्र कथेच्या समारोपाप्रसंगी समाधी सोहळ्याचं वर्णन ऐकून भाविक भावुक झाले। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची भूमी संतांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे। श्री संत साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या मंत्राचा प्रत्येकानं जप करावा। अंधश्रद्धेला बळी न पडता समाजासाठी आपलं काहीतरी आपण देणे लागतो या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपलं कर्तव्य पार पाडावं। हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतून साक्षात साईबाबांचं दर्शन घडविण्याचं काम अहिल्यानगर वासियांना झालंय। संतांमध्येच देव पाहिले पाहिजे। संतांच्या विचाराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये। साईबाबा यांनी समाजात केलेल्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा। जेव्हा आपल्याला दुसऱ्याचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल, पण आपण दुसऱ्यांचं वाईट करू नका, असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केलंय। तर या साईबाबांच्याच जीवनावर आधारित संगीतमय श्री साई चरित्र कथा अहिल्यानगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती। या कथेच्या समारोपाप्रसंगी हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांनी श्री संत साईबाबांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन आपल्या रसाळ शैलीत केलंय। बाबांनी देह ठेवताना घेतलेला अखेरचा श्वास, समाधीच्या वेळी झालेला भक्तांचा विलाप आणि बाबांनी दिलेला श्रद्धा व सबुरीचा संदेश ऐकून भाविक स्तब्ध झाले। सर्वजण अश्रुपूर्ण डोळ्यांनी समाधी सोहळ्याचा अनुभव घेत होते। त्या क्षणी प्रत्येक भक्तानं आपल्या हातात दिवा प्रज्वलित करून बाबांच्या प्रकाशानं आमचं जीवन उजळू हा संकल्प केला। जणू शिर्डीचे समाधी मंदिरच अहिल्यानगरमध्ये अवतरलं असल्याची अनुभूती प्रत्येकाला आली। तर साईबाबा हे संत नव्हे तर सर्व भक्तांचे खरे आधार आहे। त्यांनी आपल्या जीवनातून आधी करून दाखवलं आणि मगच समाजाला सांगितलं। गोरगरिबांना प्रसाद दिल्याशिवाय त्यांनी कधीच भोजन घेतलं नाही। त्यांची उदी आजही भक्तांचं दुःख हरते। श्रद्धा आणि सबुरी हेच बाबांचे मूलमंत्र आहे। संतांमध्येच देव पाहायला पाहिजे हा विचार प्रत्येकानं मनात दृढ करावा, असं प्रतिपादन हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांनी केलंय। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी साई कथा आयोजकांचं कौतुक करताना म्हटलंय, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात एकोपा, एकजूट आणि सकारात्मक विचार निर्माण होतो। साईबाबांच्या जीवनावर आधारित कथा ही केवळ भक्तीसाठी नव्हे तर ती प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारी आहे। ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी साई कथेद्वारे समाजात श्रद्धा, सबुरी आणि भक्तीचं वातावरण निर्माण केलं। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अहिल्यानगरमध्ये भक्ती आणि धार्मिकतेचा उत्साह संचारला। समाजातील तरुणाईसाठी हा एक प्रेरणादायी संदेश आहे। माझ्या मते अशा कार्यक्रमांनी समाजात सद्गुण पसरविण्याचं कार्य चालू राहावं। ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी भक्तीच्या माध्यमातून समाजात धर्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश पोहोचवलाय। यामुळे समाजातील प्रत्येक घटक या कथेच्या अनुभवातून सकारात्मक बदल घडवून आणू शकतो। याच ऊर्जेतून पुढील वर्षी शिवपुराण कथेचं भव्य आयोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तर या कथेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, राजाभाऊ कोठारी महाराज, अशोक महाराज जाधव, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उद्योजक गौरव फिरोदिया, आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव, अनिल बोरुडे, निखिल वारे, संजय ढोणे, गणेश कवडे, अनिल धवन, बाळासाहेब महाडकर, दीनानाथ जाधव, प्रसाद गुरु, पोपटराव कुलकर्णी, बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर काळे, शशांक कुलकर्णी, अमोल निस्ताने, करण रापसे, चैतन्य जाधव, सोमनाथ जाधव, स्वप्नील दगडे, अमित महाराज धाडगे, राहुल मुथा, मितेश शहा, पुरुषोत्तम सबन, ज्ञानेश्वर दौंडकर, स्वप्नील अंकम, अशोक फलके, विशाल माने, सचिन कांबळे तसेच अनेक मान्यवर आणि हजारो साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सर्व भाविकांचे आभार मानले। ते म्हणाले की साईबाबांवरील श्रद्धेमुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहून साई कथेचा लाभ घेत आहेत। भक्तांचा हा प्रतिसाद माझ्यासाठी आशीर्वाद आहे। याच ऊर्जेतून पुढील वर्षी शिवकथेचं आयोजन करून समाजापुढे संतांचे विचार पोहोचविण्याचा संकल्प केलाय। तर समारोपानंतर सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला आणि समाधी सोहळ्याचं स्मरण आपल्या हृदयात कायमचं कोरून नेलंय। संतांचे पावलं आपल्याला जिल्ह्याला लागलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला फार आशीर्वाद मिळालेले आहे। बघा जर एखाद्या राजकारणी जर सभा असती तर गाडी पाठवूनही आमच्या महिला भगिनी एवढ्या संख्येने आले नसतात, परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे की स्वतःच्या पावलाने
त्या इथं चालू झालेल्या आहेत. आणि साईबाबाचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी. देवावर श्रद्धा ठेवा, फक्त अंधश्रद्धेला बळी पडू नका. आणि समाधान महाराज ज्या ज्या कथा आपल्या महाराष्ट्रामध्ये करत असतात, निश्चितच तिथे आपल्याला बसायला सुद्धा जागा नसते. कारण ही कथा सांगत असताना आपल्या समोर साक्षात साईबाबाचं दर्शन आपल्याला दिलेलं आहे. कारण शेवटी कोणतीही गोष्ट करताना तर काही भक्तिरस असं प्रेम असतं, ते आपल्या वाणीतून बाहेर पडत असतं. म्हणून हे संत लोक जे जे कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करतात, त्या संतांमध्येच आपल्याला परमेश्वर बघायचा असतो. आपण पंतप्रधान व्हा, राष्ट्रपती व्हा, कोणत्याही उच्च पदावर काम करा, पण संतांच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आपण नागरिक विचार निश्चितच आपण ऐकले पाहिजे. कीर्तन सेवा असेल, अन्नदान असेल, रक्तदान असेल, नेत्रदान असेल, या सर्व गोष्टी आपल्या जीवनात किती महत्वाच्या आहेत हे सर्व आपल्याला या कथेतून कळालं. ही कथा या कानाने ऐकायची, या कानाने सोडून द्यायची असं न करता साईबाबांनी जेवढं जेवढं कार्य केलेलं आहे ते सर्व आत्मसात करा. स्वतःसाठी सर्व जगतात, परंतु आपण एक समाजाचा देण असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेत तुम्ही आम्ही म्हणून सर्व कार्य करूया. एवढंच सांगते. महाराजांना आणि धनंजय भाऊंना, या व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना मी मनापासून शुभेच्छा देते. कारण एखादी कथा घेणं एवढं सोपं नसतं. त्याच्या मागे सर्वांचेच हात, सर्वांचं सहकार्य हे जे असतं ते फार मोलाचं असतं. आणि 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर आपल्याला शिर्डी येथे असं फाट्यावर आपले प्रेमानंद महाराज शर्मा यांचं सुद्धा शिवपुराण कथा आपण ऑक्टोबरमध्ये करत आहोत. निश्चितच 30 कथा आपल्याला परत पुढच्या वर्षी धनंजय भाऊंनी आपल्याला श्रवण करण्यासाठी आपल्याला संधी दिलेली आहे. निश्चितच परमेश्वराच्या याच्या संदर्भात आताच आंतरराष्ट्रीय गेलेली सुनीता विल्यम यांनी सुद्धा त्यांचा मनोगत व्यक्त करत असताना जेव्हा इतके दिवस त्या आंतरराष्ट्रीय राहतात त्यांना सुद्धा परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणून जो नाशवत असेल देह आणि जो म्हणत असेल याच्यामध्ये देवच नाही, परंतु त्यांना त्याची म्हणजे लक्ष्मीचं सुद्धा त्यांना दर्शन घडलेलं आहे. मी शब्दात सांगू शकत नाही, पण तेव्हा त्यांचा लेख जर आपण वाचला तर आपल्या अंगावर काटे शहरी वगैरे विषयावर राहणार नाही. म्हणून आपण निश्चित देवावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि चांगलं करता नाही आलं तर कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका. एवढंच आपल्याला सांगतो आणि देवाचं संपवते. ओम साईराम. मी साष्टांग दंडवत घालतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब राहणार होते, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मराठा समाजाच्या बैठकीमुळे त्यांना आणि अत्यंत तातडीने लागलेल्या बैठकीमुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील या इथं उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या सोबत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक आमचे परमस्नेही धनुभाऊ जाधव आणि सर्व जाधव कुटुंबियांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो की आमच्या अहिल्यानगरवासियांना याच देही असा सोहळा आपल्यामुळे अनुभवता आला. महाराज धनुभाऊंकडे पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिल्यानंतर अनेक वेळा मी म्हणत असतो की तुम्हाला भेटलं की आम्हाला साईबाबांचं दर्शन झाल्याचा भास होतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महंत आमचे श्रद्धास्थान अशोकदादा जाधव महाराज, कोठारी महाराज, त्याचबरोबर अहिल्यानगरमधील सर्व आमचे सन्माननीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी, या सगळ्यांना आपण या कार्यक्रमात आलात आणि या अशा अतिशय सुश्राव्य अशा सुंदर अशा कार्यक्रमाचा लाभ आपण घेतला. साईचरणी आपण सगळे नतमस्तक झाला. याबद्दल अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपले खूप खूप धन्यवाद मानतो. महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि असंच सुश्राव्य भक्तिसेवा आपल्याकडनं अशीच अहोरात्र घडत राहो अशा
प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना उद्याच्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.